बघा गुळाचा एक तुकडा, ऍसिडिटी हो जाती फोंडे जी. म्हणतो ना आता कोरोनाच्या मध्ये जरा बराच खिचडी ना 190. फळभाजीचा उपभोग घेणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. वास खूप खमंग येतोय म्हणा. बाकी चहाला 5-6 मिनिटं उकळू. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आज रविवार असल्यामुळे मी आणि फोंडेजी ट्रेकिंगला चाललेलो आहोत बाणेर टेकडीवरती. बाकी माझं तुळशीपूजन झालेलं आहे. आता सुंटेचा काढा पितो आणि मग निघतो आम्ही ट्रेकिंगसाठी. बघा फोंडेजीने इथं काढा पण शोधलेला आहे. फोंडेजी 1 फॉर यू 1 फॉर मी. चाय नहीं पीते सवेरे सवेरे, एसिडिटी हो जाती फोंडेजी. मला नाही होत, तुला होतो. काढा पी लो. चला बाहेर खूप थंडी वाजत आहे. रुकिये रुकिये, बसू का? लेट्स गो फोंडेजी. चला पोहोचलो आहोत आम्ही बाणेर टेकडीच्या पायथ्याशी. आता टेकडी चढायला सुरुवात करतो. टेकडीच्या पायथ्यालाच अशा सूचना लिहिलेल्या आहेत. ह्या 2 सूचना आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये याचा व्हिडिओ मी काढलेला आहे. चलो. टेकडी चढणं खूप सोपं आहे, पण टेकडी उतरताना तीव्र उतार आहे. त्रास होतो टेकडी उतरतानाच. बाकी चढणं तो आसान आहे. फोंडेजी किती उंच गेलेले आहेत. टेकडीवरती ठिकठिकाणी असे पाण्याचे हौद केलेले आहेत, झाडांना पाणी देण्यासाठी, पशुपक्ष्यांसाठी. बाबा मी आता पाव टेकडी चढलेली आहे तरी मला दम लागलेला आहे आणि बाणेर शहर पूर्ण धुक्याने वेढलेलं आहे. फोंडेजी तर मग अशीच गेलेले आहेत वरती, पोचले असतील. मी आपली हळूहळू चालत असते. मी जर फास्ट चालले माझे गुडघे जाम होतात, म्हणून मी आरामात टेकडी चढत असते. चला फोंडेजी त्या तिथे पोचलेले आहेत, टेकडीच्या अर्ध्या भागावरती. चला एवढा भाग चढणं खूप अवघड आहे. तीव्र चढ आहे आणि दगडी पण आहेत मोठी मोठी. डोंगरावरती ना वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत आणि त्या झाडावरती वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बसलेले आहेत. तिकडे 2 कावळे बसलेले आहेत आणि खूप मोठे कावळे आहेत. वाव, बघा ह्या झाडावरती खूप सुंदर पक्षी बसलेले आहेत. एक भगव्या कलरचा पक्षी आहे आणि एक चिमणीसारखा दिसत आहे. झूम करते. वाव, खूप सुंदर. काय सुंदर दृश्य आहे. याच्यामुळेच मला निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडतं. पशु पक्षी झाडं फुलं पाहायला मिळतात. तो एक आनंद वेगळ्याच प्रकारचा असतो निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा. हा आहे टेकडीचा अर्धा भाग. तर मी चढलेली आहे अर्धी टेकडी आणि सुंदर बाणेर शहर धुक्याने वेढलेलं आहे. फोंडेजी दिसतच नाहीत, कुठे गायब झाले काय माहीत. का झाडांना पाणी घालायला गेले काय माहीत. मागच्या रविवारी आम्ही श्रमदान केलेलं, वृक्षांना पाणी घातलेलं आणि इथं ना टेकडीवर झाडांना पाणी घालणं खूप अवघड आहे. काय करावं लागते, साखळी करावं लागते. त्या साखळी पद्धतीनं ना पाणी एक दुसऱ्याकडे पास करावं लागतं आणि त्या झाडापर्यंत जातं. मग या पद्धतीनेच पाणी घालावं लागतं झाडांना. नाही तर झाडांना पाणी घालणं खूप अवघड आहे. कधी टेकडी चढणार उतरणार एवढी. साखळी पद्धत केली की बरोबर झाडापर्यंत पाणी पोचतं. फोंडेजी इथं भेटलेले आहेत. कुठे गेला होता फोंडेजी? टोकावर जाऊन आला. बापरे, आता कुठे चाललात? हां, ती लोक सगळं तिकडे येत वाटतं ना त्या साईडला. हां, आज ह्या साईडला पाणी घालत आहेत. फोंडेजी रुका करो मेरे लिए जरा, ऐसे अकेले अकेले आगे आगे जाया मत करो. तुझ्याकडे फोन आहे ना, फोन कर की. हो चलो. टेकडीच्या उजव्या बाजूला पाणी घातलं जात आहे झाडांना.
हे बघा अशी साखळी तयार केली जाते. पाण्याचे कॅन एकमेकाकडे पास केले जातात आणि अशा पद्धतीने झाडापर्यंत पोचतं पाणी. फोंडेजी पण साखळीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता वृक्षांना पाणी घालत आहेत. आपला तेवढाच खारीचा वाटा झाडांना पाणी घालण्यासाठी तरी. चला आता मी पण साखळीमध्ये सहभागी होते आणि झाडांना पाणी घालते. हे बघा सगळेजण झाडांना पाणी घालत आहेत. फोंडेजी चला आज भरपूर पाणी घातलं झाडांना. म्हणतो ना आता कोरोनाच्या मध्ये जरा बरा खिचडी ना मी पोचतो म्हणून. आम्ही आता नाश्ता पण खात आहोत. खिचडीचा नाश्ता. अरे असं आहे का? नाश्त्यासाठीची खिचडी खाऊन झाल्यानंतर आता आम्ही घरी चाललेलो आहोत. मी थोडीशीच खिचडी खाल्ली. फोंडेजीने दिलं, म्हणलं खावा, मला खिचडी नाही आवडत. चलो. आणि लहान मुलीने डान्स पण केला. आज कुणाचा तरी बड्डे होता इथल्या दादांचा. लहान मुलीने डान्स केला, केक खाल्ला. आम्ही आता घरी चाललेलो आहोत. 9:30 वाजलेले आहेत. आता घरी जाईपर्यंत 10 10:30 होतील. पोचलेला आहोत आम्ही टेकडीच्या पायथ्याला. आता डायरेक्ट घरी जातो. आत्ता भाजी पण घेतलेली आहे आम्ही. चल. हा 190 रुपये झाले. बसू फोंडेजी. आज मी कोथिंबीर घेऊन जाते. 1 महिन्यापूर्वी मी धणे चोळून टाकलेले ह्या कुंडीमध्ये. तर आता चांगली कोथिंबीर आलेली आहे. उपमा किंवा पोहे बनवते, त्याच्यामध्ये गार्डन फ्रेश कोथिंबीर घालते. वा बाई वा वा. मनाने आज पाणी घातलेलं आहे झाडांना. लक्ष्मीपूजनच्या वेळेस पुजलेले धने मी या कुंडीमध्ये चोळून टाकलेले आणि आता छान कोथिंबीर आलेली आहे. गार्डन फ्रेश कोथिंबीर आज उपम्यामध्ये किंवा पोह्यामध्ये घालते. चलो. बाकीची कोथिंबीर अजून लहान आहे. धनिया. चलो. धनिया भी उगाली. चलते हे. मना दादू. अगं बाई माझा दादू देवपूजा करत आहे. कोथिंबीर ठेवते. हाँ जी मेरा लबाड़ बच्चा. नहाया, स्नान किया? ठीक है. क्या बनाऊं नाश्ते में? ठीक है बनाती हूँ. देवासाठी ड्रायफ्रूटचा नैवेद्य देत आहे मी आज. लीजिए. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा. आयुष्यंत भव यशस्वी भव दादू. मेजा दादू. हे बघा मी आता पोहे बनवत आहे माझ्यासाठी मनासाठी आणि माझ्यासाठी. आम्ही दोघंच पोहे खाणार आहोत. फोंडेजीने तर खिचडी खाल्लेली आहे टेकडीवरतीच आणि दादू मिसळ खायला गेलेला आहे बाहेर. राहिलो मी आणि मना. तर मी आणि मना पोहे खात आहोत. आणि ही आहे आमच्या फरस बागेतील ऑर्गॅनिक कोथिंबीर. भाई साहेब याचा आनंद वेगळाच आहे. ऑर्गॅनिक भाजीपाला खाण्याचा आनंद वेगळाच असतो. आपल्या फरस बागेतील मस्त वास खूप खमंग येतो म्हणा. वास धण्याचा वास येतो. धन चोळल्यानंतर कसा वास हाताचा वास होतो तसा हाताचा वास येत आहे कोथिंबीर. आई नो मैं ही पानी डालता हूँ उसको. हा माझ्या मला पाणी घालतो. धन्यवाद आपका. चलो खा के लेते मस्त मस्त पोहा. चला गॅस बंद कर देती हूँ पहले. वाह वाह वाह. हाँ वाह 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 वाह. वाह 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 वाह. लाडू घे म्हणा. यस. 1 लड्डू और पोहा. बस मस्त खा लेना.
डाळिंब नाही ना बाबू पडलं. असू द्या. लीजिए. चला मस्त गरमागरम पोहे खाऊन घेतो मी आणि म्हणा. पौष्टिक स्वादिष्ट आणि पोट भरून नाश्ता झालेला आहे आमचा. बाकी मगाशी युतिका वडे पण घेऊन आलेले, भाभीने पाठवून दिलेले तिच्याकडे. तर हे वडे पण खाल्लेले आहेत, थोडेसे शिल्लक आहेत. आता दादू खायला आल्यानंतर. आणि आता मी दूध गरम करायला ठेवते. चलो, किचन पण एकदम चकाचक केलेलं आहे मी. बाकी आता मी थोडा वेळ आराम करते. पहाटे लवकर उठलेली आहे ट्रेकिंगसाठी. आता थोडा वेळ आराम केलं की मला जरा बरं वाटेल, कारण आता गुडघे आणि हा हात दुखत आहे, उजवा हात. पाणी वाहिलं ना कॅन पकडून, त्याच्यामुळे हा हात दुखत आहे. थोडा वेळ आराम केलं की बरं वाटेल. दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. थोडा वेळ आराम केला आणि कालचा व्हिडिओ पण एडिट केलेला आहे. बाकी मी आता माझ्यासाठी गवती चहाचा आणि अद्रकचा चहा उकळायला ठेवलेला आहे. तर थंडी वाजत आहे, म्हटलं गवती चहाचा चहा प्यावं, बरं वाटेल. बाकी चहाला 5-6 मिनटं उकळू देते आणि त्याच्यानंतर घेते. आणि माझा दादू आता बसलेला आहे गेम खेळत. हांजी, अरे जरा ओरडत जा ना आमच्यासमोर पण, व्हिडिओसमोर पण. हे बाळा, जसं काही नाही का मैदानी खेळ खेळताना ओरडतो ना, तसा हा ऑनलाइन गेम खेळताना ओरडतो. पण दादू ना ना अभी जवाब नाही देगा, क्या आहे खरे. माझा म्हणा वामकुशी घेत आहे दुपारची. आणि फोंड्याची गेलेले आहेत लग्नाला. टेकडी चढून आल्यानंतर ते लग्नालाच गेलेले आहेत सकाळी, म्हणजे 12 वाजता. चहा पण चांगला उकळलेला आहे. आता चहामध्ये दूध घालते. आणि या चहामध्ये मी साखर नाही घातली. आज मी गुळाचा चहा करत आहे. हे बघा, आता हा बिना साखरेचा बिना गुळाचा चहा अगोदर उकळून घ्यायचा. आणि ह्या वाटीमध्ये मी गुळ घेतलेला आहे. ह्या गुळासोबत चहा प्यायचा. गवती चहाची पानं आणि अद्रकयुक्त चहा उकळलेला आहे. आता घेते गाळून माझ्यासाठी. मी एकटीच आहे आज चहा पिणारी. फोंडजी तर लग्नाला गेलेले आहेत. हा आहे पहाडी चहा. तुला हवा आहे का? गुळाचा चहा केलाय, दे तू. थोडासा आहे शिल्लक. ठीक आहे. गुळाचा 1 तुकडा मग चहा. दादू मला म्हणतोय तू काय पण कसं पिते. म्हणलं ठीक आहे, थोडासा गुळ जास्त खाल्ला जातो याच्यामुळे आपल्याकडून. म्हणलं बघूया पहाडी चहा पण पिऊन. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत. आता सायंकाळची पूजापाठ करून घेतो, त्यानंतर स्वयंपाक करते संध्याकाळचा. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.